आयुष्यात कितीही वेळा अपयश आले तरी कधीही खचून जाऊ नका, कारण प्रत्येक संकटामागे यशाचा नवा मार्ग लपलेला असतो. स्वामी विवेकानंद यांची प्रेरणादायी गोष्ट, अपयशातून मिळणारे शहाणपण. एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेत प्रवास करत असताना एका छोट्या गावात पोहोचले. संध्याकाळची वेळ होती आणि एका मोठ्या सभागृहात त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली होती. व्याख्यान संपल्यानंतर अनेक लोक त्यांच्या भोवती जमा झाले आणि त्यांच्याशी वैयक्तिक प्रश्न व समस्यावर चर्चा करू लागले. त्याच गर्दीत एक तरुण अत्यंत निराश आणि हताश चेहऱ्याने उभा होता. स्वामीजींच्या तीक्ष्ण नजरेने त्या तरुणाची अवस्था ताडली. त्यांनी सर्वांच्या गर्दीतून त्या तरुणाला जवळ बोलावले आणि अत्यंत आपलेपणाने विचारले, बाळा, तू इतका अस्वस्थ का आहेस? कोणता विचार तुला सतत खात आहे? त्या तरुणाने अत्यंत दुःखी आवाजात उत्तर दिले, स्वामीजी, मी माझ्या आयुष्यात अनेक मोठे व्यवसाय सुरू केले, पण प्रत्येक वेळी मला फक्त अपयश आणि नुकसानच सहन करावे लागले. लोक माझी खिल्ली उडवतात आणि मला आता असे वाटते की मी पूर्णपणे हरलो आहे. मी या जगातील सर्वात दुर्दैवी माणूस आहे. स्वामीजींनी थोडे स्मितहास्य केले आणि जवळच असलेल्या एका लाकडाच्या ओंडक्याकडे बोट दाखवत म्हटले, तू त्या ओंडक्यावर बसलेल्या एका छोट्या कोळी कीटकाकडे बघ. तरुणाने लक्षपूर्वक पाहिले. तो कोळी सतत वर जाण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक वेळी तो वरून खाली पडत होता. तो एका प्रयत्नात नाही तर सलग अनेक वेळा खाली कोसळत होता. स्वामीजींनी त्या तरुणाला समजावले, बघ, तो छोटासा कीटक सतत अपयशी ठरत असूनही त्याने आपला प्रयत्न सोडलेला नाही. तो प्रत्येक पडझडीतून नवीन शिकतो आणि पुन्हा जिद्दीने वर चढतो. मानवी जीवनही असेच आहे. अपयश ही यशाची सुरुवात असते, शेवट नाही. जो माणूस अपयशाच्या भीतीने प्रयत्न करणे सोडून देतो तो खऱ्या अर्थाने हारतो, पण जो प्रत्येक अपयशातून धडा घेऊन पुन्हा उभा राहतो त्याला जगात कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. त्या तरुणाला स्वामीजींच्या या उदाहरणाचा गाभा समजला. त्याच्या मनातील निराशा नाहीशी झाली आणि त्याने पुन्हा नव्या जोमाने व आत्मविश्वासाने आपल्या कामाला सुरुवात केली. अपयश हे कधीही जीवनाचा अंत नसून यशाची पहिली पायरी असते. फक्त गरज असते ती प्रत्येक पडझडीतून धडा घेऊन पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहण्याची.